चांगलाच मानपण केला की तुझ्या इन वयाने धोंड्या महिन्याचा. मग करायलाच पाहिजे की. लगीन झाल्यापासून पहिलाच धोंडा महिना ह्या सुनचा, म्हणून रगड केलं इने वयानं. मग आणि काय वाक्का, तुमच्या सुनाचा पण पहिलाच धोंडा महिना आहे नको लगीन झाल्यापासून. तुम्ही कधी जायचा मानपान घ्यायला? अहो साधपणानं म्हणजे काय साधपणानं? तुम्ही पडू नका बाई याच्यामध्ये. मग साधपणानं त्यांची परिस्थिती नाही, मग आम्ही काय करायचं? त्यांची परिस्थिती नाही, त्यांची परिस्थिती नव्हती तर हे त्यांना लग्न आधी कळायला पाहिजे होतं. आता एवढ्या मोठ्या घरात पोरीची सोयरी करायची म्हणजे हे सगळं रीतीभीती आल्याच. आणि हे कसं पहिल्याच वर्षात असते लग्नानंतर, सारखं सारखं असते का? आणि धोंडा महिना काही रोज रोज असतोय का? एखाद्या वर्षी धोंडा महिना येतोय, एखाद्या वर्षी मानपान करावा लागतोय. मग आता आपली ज्या वेळेला आपण केलं तर तायडीचं होती का परिस्थिती? पण ह्याची गाठ त्याला मारून कसं तरी केलं का नाही मानपान? कुठं असं बोट लावायला जागा ठेवले का पुरीला? मग पोरगीची सासू सासरी सगळं सासर जर नीट आनंदात राहायचं असेल तर हे सगळ्या रीतीपाती करायला लागते. सण आले, सूद आले, रीती आल्या, प्रथा आल्या, बारक्या 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 राहते, तर ते सगळं करावंच लागते ग. मग आता मला सांगा, परिस्थितीचं तुम्ही बोलताय ती मोठी आहे, हा? मोठीच्या घरची तरी परिस्थिती आहे का? असे काय मोठे आहेत का? मीडियमच आहेत की. पण त्यांनी कसं पहिला धोंड्याला केलं, एकदम ठसठशीत कार्यक्रम करून दिला. मग मोठ्याला चांगली चेन केली, तिला चांगलं ते चोकर का वोकर केलं, मला नथ केली, तुम्हाला ते ह्याच्यातलं केले, धोत्राचं पान घेतले, केलं का नाही कसं ना कसं? कपडे लत्ते जरा साधी घेतली ती बरं का, मी मान्य करते, कपडे लत्ते सगळी जरा साधी घेतली ती, पण दागिन्याचे एकदम ठसठशीत केले. दागिने तसा आकडता हात नाही त्यांचा. मग असं नाव राहते. आता मला सांगा, मोठ्याला एवढा मानपान मिळाला, एवढं सगळं मिळालं, चेन मिळालं, बारक्याची पण अपेक्षा असते. बारक्यानं पण सगळं डोळ्यानं बघितलंय, आणि बारक्याचं मानपान कुठं? त्याच्या सासरी होणार का मोठ्याच्या सासरी होणार? आता तुम्हीच सांगा. जावयाचं मानपान त्याचीच सासरी असते का नाही? मग आता त्यो काय मोठ्याच्या सासरी जाणार आहे मानपान घ्यायला? हिचीच माहेरी जाणार आहे. मोठ्याला मिळाला मान तोच बारक्याला मिळू दे, एवढंच माझं म्हणणं आहे. बाकी काय आहे? बरं ठीक आहे, त्यांची परिस्थिती नाही नव्हता, ठीक आहे, मी मान्य करते त्यांची परिस्थिती नाही, ठीक आहे, साधेपणानं तर साधेपणानं, पण मानपान तरी नीट करा म्हणा, कपडेला ते तरी नीट करा. माझ्या तुमच्या दागिन्याचं जाऊ द्या, पण पुरीला आणि जावयाला तर दागिने करायला लागतील की नाही? मान आहे का नाही तो जावयाचा? मग आपल्या पुरीला आणि आपल्या जावयाला म्हणा काही ते दागिने करा. आम्ही कपडे लत्ते नुसता आणि मानपानावरती आनंद मानतोय, आम्ही आनंदानं घेऊ. कपडे लत्ते मात्र जरा म्हणावं चांगली करा. काय मला अशी एखादी अशी घातली असली जरीची पैठणी असली म्हणजे झालं. तुम्हाला एखादं जरीचं पान केलं, तायडीला एखादी चांगली भारीतली साडी घेतली, त्या मोठीला चांगली साडी घेतली, मोठ्या हिऱ्याला एखादं शर्ट पीस लावलं चांगलं की झालं. आम्ही मानतो की आनंद, पण पोरगीला जायला तरी दागिनं करा म्हणावं आणि चांगलं करा म्हणावं. आता हा कडता हात घेऊ नका काय. आता हे झालं कपडे लत्त्याचं, पण जेवणाचं पण म्हणावं बरं का. लई साधं साधं म्हणून आमटी भात वाढू नका. वाहिली वाहिली लोक आहे ती, वचटाची वेगळी येते, ते शाकाहारी खाणारी वेगळी येते. आपण शाकाहारीवाल्यासनी श्रीखंड, पनीर, पुरी भाजी केली तरी जमते. वचटवाल्यासनी तांबडा पांढरा करा, बकरं कापा म्हणावं, नाही तर कोंबडा कापा. असं ठसठशीत म्हणावं करून द्या कार्यक्रम. एकदाच असते ती. माणसं विचारतात बाई मला, काय सांगायचं मी लोकांना? अक्का आली बाया धोंड्यासनं जाऊन. ही बघा साडी घेतल्या, चांगली पैठणी घेतल्या, पैठणी. अगो बाई, बघा पैठणी जर केली मानपानाला धोंड्याच्या, मग बघा म्हणा सुनबाईसनी, ह्यांच्या पण सुनबाईची काही परिस्थिती अशी मोठी नाही, तरी पण कशी आहे बघा. मग ही बघा चैन केली, अगो बाई, सोन्याला चैन केली बाया. 10 तोळ्याची आहे, 10 तोळ्याची. 10 तोळ्याची का? हो. अगो बाई, वाटते बरं का, ठसठशीत आहे, वजनदार. चैन केल्या धोंड्यासाठी बाई जावयाला. मग ह्या दोन चांगली आहे बाई, बघा. बघू ह्यांना ती केली त्या, मला एक केल्या आणि दीदीला एक केल्या. एवढंच नाही अक्का, ही कानातली केली ती बघा, कानातली. अगो बघू, सोन्याची ती का? हो सोन्याची ती, सोन्याची. चांगली ती ग. हो 4 तोळ्याची ती, 4 तोळ्याची. अगो बघू बाई, चांगलाच मानपण केला की तुझ्या इन वयाने धोंड्या महिन्याचा. मग करायलाच पाहिजे की. लगीन झाल्यापासून पहिलाच धोंडा महिना ह्या सुनचा, म्हणून रगड केलं इने वयानं. मग
आणि काय वाक्का तुमच्या सोनाचा पण पहिलाच दोंडा महिना आहे नका लगीन झाल्यापासून. तुम्ही कधी जायचा मानपान घ्यायला?